नमस्कार, न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। इकॉनॉमिक्समधील एक महत्त्वाचा घटक आणि राज्य लोकसेवा आयोगाचा फेवरेट टॉपिक आपण त्याला म्हणूया। दारिद्र्य या घटकावर राज्यसेवा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि गट ब क पूर्व आणि मुख्य परीक्षा या दोन्ही एक्झाम्स पॉइंट ऑफ व्ह्यू जर आपण विचार केला तर बहुतांश प्रश्न आपल्याला या घटकावर विचारलेले दिसतात। हा घटक फार काही असा किचकट नाहीये, फक्त आकडेवारी जी आहे त्या आकडेवारीची अचूकता आपल्याला ठेवणं फार गरजेचं राहणार आहे आणि त्यासोबतच काही महत्त्वाच्या कन्सेप्ट ज्या आहेत, सापेक्ष दारिद्र्य काय आहे, निरपेक्ष दारिद्र्य काय आहे, त्यासोबतच दारिद्र्याची जी काही व्याख्या शास्त्रज्ञांनी केलेली आहे, आधुनिक असेल किंवा पारंपरिक अर्थशास्त्रामध्ये जी व्याख्या केली जाते, त्यासोबतच काही इंडेक्स असतील, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स ज्याला आपण बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक म्हणतो, त्यासोबतच दारिद्र्याची एकंदरीत मोजणी करत असताना जी पद्धत वापरली गेलेली आहे त्या पद्धतीवर सुद्धा प्रश्न जे आहेत ते विचारले जाऊ शकतात। तर एकंदरीत संपूर्ण डेटा आपण व्यवस्थितरित्या अचूक ठेवण्याचा प्रयत्न या सेशनमध्ये केलेला आहे। जे काही गव्हर्नमेंटचे सोर्सेस आहेत, जसं आता रूरल डेव्हलपमेंट जे मिनिस्ट्री आहे त्यांनी सुद्धा एक अभ्यास केलेला होता, त्या अभ्यासाअंती जे काही निष्कर्ष काढलेले आहेत किंवा वेगवेगळे रिपोर्ट्स आहेत त्या रिपोर्ट्सचा जे हे आहे संदर्भ जे आहे ते याला घेतलेलाच आहे। नीती आयोगाच्या वेबसाईटवरचा काही डेटा असेल, सो बहुतांश डेटाच्या बाबतीत अचूकता ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यासोबतच महत्त्वाची गोष्ट की कन्सेप्ट आपण याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत। संयमाने हे लेक्चर बघा, कुठलीही घाई न करता काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या असतील तर त्या नोंद करत चला। तर आज आपण या सेशनला सुरुवात करूया। दारिद्र्य आणि बेरोजगारी असं याच्यामध्ये सेशन दिसत असलं तरी सुद्धा बेरोजगारी हा टॉपिक आपण वेगळ्या सेशनमध्ये पाहिलेला आहे आणि आज आपण याच्यामध्ये प्रामुख्याने दारिद्र्याची आकडेवारी एकंदरीत म्हणजे दारिद्र्याची मोजणी स्वातंत्र्योत्तर काळानंतर कशी झाली, त्यानंतर दारिद्र्या संदर्भातील काही महत्त्वाच्या कन्सेप्ट समजून घेणार आहोत। बाकीचा उर्वरित भाग अजून सेकंड पार्ट मध्ये असणार आहे दारिद्र्याचा, जो मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स संदर्भातला असेल किंवा दारिद्र्याचा जो थेरॉटिकल पार्ट आहे, जसं दारिद्र्याची कारणं काय आहेत, त्याचे परिणाम काय होतात, या सगळ्या गोष्टी आपण सेकंड पार्टमध्ये पाहणार आहोत आणि उर्वरित जो काही घटक असेल या सेशनमध्ये आपण जसं पूर्वी सांगितल्याप्रमाणे महत्त्वाचा जो गाभा घटक आहे, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ज्यावर नेहमी प्रश्न विचारले जातात आणि आयोगाच्या प्रश्नांचा संदर्भ सुद्धा या भागामध्ये घेतलेला आहे, तो टू द पॉइंट आपण सुरू करूया। दारिद्र्य आणि बेरोजगारी या सेशनमध्ये आपण सुरुवातीला जसं दारिद्र्य म्हणजे काय, आता दारिद्र्य म्हणजे काय आपण जनरली जरी एखाद्या व्यक्तीला विचारलं की तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या डोक्यात एकच मुद्दा येईल की दारिद्र्य म्हणजे जी व्यक्ती मूलभूत गरजा ज्या आहेत त्या पूर्ण करू शकत नसेल तर त्या व्यक्तीला आपण दारिद्र्य या कॅटेगरीमध्ये आपण त्याला मोडतो किंवा दारिद्र्य रेषेखालील आहे असं आपण त्याला म्हणतो। मग दारिद्र्य रेषा काय आहे असाही प्रश्न उपस्थित होतो, तर ती सुद्धा आज आपण बाब पाहणार आहोत। पॉवर्टी लाईन मग ती कशावर ठरवली जाते, ज्याला आपण मंथली एक्सपेंडिचर जो असतो, ज्याचा मासिक खर्च आहे, तर तो कशा पद्धतीने त्या बास्केटमध्ये काय ठेवलं जातं, कुणी काय ठेवलं होतं, कुणी काय वगळलं होतं, या बाबी पण फार महत्त्वाच्या आहेत। दारिद्र्य म्हणजे काय तर जीवनावश्यक गरजांचा अभाव होय, ज्यामध्ये अन्न, वस्त्र आणि निवारा, आरोग्य आणि शिक्षण या किमान गरजा आहेत। लक्षात घ्या, या काय आहेत, मूलभूत गरजा आहेत, किमान गरजा आहेत ज्या अत्यावश्यक असतात। या गरजा जर एखादी व्यक्ती भागवू शकत नसेल तर ती व्यक्ती दारिद्र्य या कॅटेगरीमध्ये आहे किंवा दारिद्र्य रेषेच्या खाली आहे असं आपण त्याला म्हणतो, राईट। तर दारिद्र्य ही सापेक्ष संकल्पना आहे। आता याकडे जाण्याआधी आपण या व्याख्येकडे थोडंसं जाऊया। दारिद्र्य ही जीवनावश्यक गरजांचा अभाव आहे, मग केवळ जीवनावश्यक गरजाच का, तर काही अर्थशास्त्रज्ञांच्या मते किंवा अर्थतज्ञांच्या मते किंवा आधुनिक अर्थतज्ञांच्या मते हे मान्य नाही। जसं अमर्त्य सेन यांच्या मते काय आहे तर दारिद्र्य म्हणजे केवळ पैसा कमी असणे। लक्षात घ्या, दारिद्र्य म्हणजे केवळ पैसा कमी असणे असे नव्हे तर मानवी जीवनामध्ये अनार्थिक क्षमतेचा म्हणजे आर्थिक क्षमता नाही अनआर्थिक क्षमतेचा अभाव असणे म्हणजेच काय तर दारिद्र्य होय असं अमर्त्य सेन म्हणतात। या क्षमतांचा संबंध आर्थिक सोबतच, लक्षात घ्या, फक्त आर्थिक नाही तर आर्थिक सोबतच सामाजिक राजकीय स्वातंत्र्याशी असतो। पौष्टिक आणि पुरेसे अन्न, आरोग्याची सुविधा, शैक्षणिक सुविधा, राजकीय आणि नागरी स्वातंत्र्य इत्यादींच्या कमतरतेचा संबंध हा दारिद्र्याशी आहे। म्हणजे दारिद्र्याची ब्रॉड व्याख्या, व्यापक व्याख्या जी आहे ती अमर्त्य सेन यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते। अशाच पद्धतीने भौतिक आणि अभौतिक गरजांचा अभाव हे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळते, तो पुढे भाग आपण पाहणार आहोत। सर, दारिद्र्याची व्याख्या जी आहे ती पारंपरिक अर्थशास्त्रात अशी होत असली तरी सुद्धा आधुनिक अर्थशास्त्रामध्ये अशी नाही। लक्षात घ्या, दारिद्र्य ही सापेक्ष संकल्पना यासाठी आहे कारण त्याच्यामध्ये निम्न पातळीशी जी काही बाब आहे त्याच्याशी आपण त्या व्यक्तीची तुलना करत असतो। म्हणजे एखादी
व्यक्ती ज्या मूलभूत गरजा भागवू शकत नाहीये, याचा अर्थ काय तर तो निम्न पातळी, लक्षात घ्या, एखाद्या जगण्यासाठीची निम्न जी आवश्यक गरज आहे त्याच्याशी त्या दारिद्र्य संकल्पना जोडलं जात आहे, त्यामुळे ती सापेक्ष संकल्पना आहे. लोकसंख्येतील वाढ, उत्पन्न व मालमत्तेतील विषमता, निरक्षरता, इतर सामाजिक घटक हे दारिद्र्याची प्रमुख कारणे आहेत. दारिद्र्याला या कारणांशिवाय अनेक कारणं आहेत, ते आपण पुढे पाहणार आहोत. परंतु दारिद्र्याची प्रमुख कारणं कोणती आहेत तर ही प्रमुख कारणं आपल्याला प्रामुख्याने दिसून येतात. आता दारिद्र्याचे प्रकार काय पडतात, सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य. प्रकार म्हणण्यापेक्षा एक वर्गवारी त्याची केली जाते, ही एक गोष्ट लक्षात घ्या. दारिद्र्याचे मग ग्रामीण दारिद्र्य, शहरी दारिद्र्य असे सुद्धा प्रकार पडतात. परंतु प्रकार हा शब्द वापरण्यापेक्षा दारिद्र्य याची वर्गवारी सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य यामध्ये केलं जातं. तर याचा अभ्यास आपण पुढे करणार आहोत. परंतु सुरुवातीला काही महत्त्वाच्या संकल्पना पण आपल्याला पाहणं फार गरजेचं राहणार आहे. जसं मी तुम्हाला बहुआयामी दारिद्र्य हा शब्द वापरलेला होता, तर त्याची व्याख्या काय केली जाते, भौतिक आणि अभौतिक परिमाणा, लक्षात घ्या, भौतिक आणि अभौतिक परिमाणांपासून वंचित राहणे. याचा अर्थ काय तर भौतिक परिमाणाचा संबंध जसं अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, वीज, रस्ते बांधणी याच्याशी आहे, त्यासोबतच पिण्याच्या शुद्ध पाण्याची उपलब्धता याच्याशी संबंधित भौतिक परिमाण आहेत. आणि त्यासोबतच अभौतिक परिमाण म्हणजे काय तर ज्याचा संबंध समाजातील विविध भेदभावांशी संबंधित आहे, ज्याला आपण अभौतिक परिमाण असं म्हणतो. तर या भौतिक आणि अभौतिक परिमाणांपासून वंचित राहणे याचा अर्थ बहुआयामी दारिद्र्य होय. आय होप की तुम्हाला दोन बेसिक भाग जे आहेत ते कळालेले असतील. तुम्ही फक्त ऐकण्यापेक्षा काही गोष्टी नोट करा, हे मी तुम्हाला नेहमी सांगतो, कारण ऐकून माणूस विसरतो, परंतु जर काही गोष्टी तुम्ही नोट करत तर तुम्हाला त्याचा फायदा होतो. आवश्यक त्या ठिकाणी व्हिडिओ पॉज पण करता येईल तुम्हाला आणि आवश्यक त्या ठिकाणी स्पीड वाढवता सुद्धा येईल. राईट. सो दोन्ही सुविधा तुमच्याकडे उपलब्ध आहेत. आता त्यासोबतच काही महत्त्वाच्या ज्या कन्सेप्ट्स आहेत, जसं पॉवर्टी लाईन म्हणजे काय, पॉवर्टी लाईन ज्याला आपण दारिद्र्य रेषा म्हणतो. राईट. त्यासोबतच पॉवर्टी लाईन बास्केट काय आहे, म्हणजे आता त्याला काय म्हणतात तुम्ही मराठीमध्ये, टोपली म्हणता. राईट. ह्या प्रत्येक शब्दाचा मराठी अर्थ सांगण्याची मला तरी असं आवश्यकता वाटत नाही. सो पॉवर्टी लाईन बास्केट काय आहे, त्यासोबतच पॉवर्टी रेशो काय आहे लक्षात घ्या, त्याला शिरगंती दर असंही काहीतरी म्हणतात. राईट. त्याला हेड काउंट रेशो असंही म्हणतात. मग हा पॉवर्टी रेशो काय आहे ते आपण पाहणार आहोत, लक्षात घ्या. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, द कन्व्हेन्शनल अप्रोच, जो कन्व्हेन्शनल अप्रोच आहे टू मेजरिंग पॉवर्टी इज टू स्पेसिफाय अ मिनिमम एक्सपेंडिचर. म्हणजे काय, मूलभूत जो काही आवश्यक खर्च जो आहे, मिनिमम एक्सपेंडिचर जो आहे, किंवा त्याला इन्कम मध्ये तुम्ही हे करू शकता, रिक्वायर्ड टू परचेस अ बास्केट. म्हणजे एखादी बास्केट आहे, टोपली आहे, ज्याच्यामध्ये असं सांगितलं जात आहे की तुम्ही 2400 कॅलरीजचं जे काही अन्न आहे हे या बास्केटमध्ये ठेवलेलं आहे. तर ते विशिष्ट 2400 कॅलरीजचं बास्केट विकत घेऊ शकत नाही एखादी व्यक्ती, तर ती व्यक्ती पॉवर्टी लाईनच्या खाली आहे असा त्याचा अर्थ होईल. लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर मग त्याच्यामध्ये गुड्स पण आहेत, सर्व्हिसेस पण आहेत. लक्षात घ्या. नेसेसरी टू सॅटिस्फाय बेसिक ह्युमन नीड्स, म्हणजे हे बेसिक ह्युमन नीड्स साठी आवश्यक त्या गोष्टी जर तो व्यक्ती घेऊ शकत नसेल तर ते एक पॉवर्टी लाईन जी आहे ती ड्रॉ केली जाते. मग ही पॉवर्टी लाईन कुठे काही भौतिक स्वरूपात आहे का तर नाही, ती एक काल्पनिक रेषा आहे. लक्षात घ्या. ती काय आहे, काल्पनिक रेषा आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता यामध्ये तुम्हाला काही गोष्टी कळतील. नीती आयोगाने दारिद्र्य निर्मूलनासाठी नेमलेल्या कार्यगटांच्या व्याख्येनुसार सामाजिक दृष्ट्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी, लक्षात घ्या, सामाजिक दृष्ट्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आणि सेवा खरेदी करण्याकरता जो खर्च येतो त्या प्रारंभिक खर्चाच्या पातळीस दारिद्र्य रेषा म्हणतात. काय म्हणतात त्याला, दारिद्र्य रेषा म्हणतात, त्याला पॉवर्टी लाईन म्हणतात. लक्षात घ्या. ठीक आहे. हे शब्द महत्त्वाचे आहेत. पॉवर्टी लाईन. आता तुम्हाला पॉवर्टी लाईन म्हणजे काय हे थोडं नोट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. मग आता दारिद्र्य रेषेचे प्रमुख उद्देश काय आहेत लक्षात घ्या. पॉवर्टी लाईन ही का मी तुम्हाला सांगितलं की एक काल्पनिक रेषा आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. दारिद्र्य रेषेच्या वर म्हणजे एपीएल, अबव पॉवर्टी लाईन, म्हणजे असं आपण गृहीत धरूया की ही बिलो पॉवर्टी लाईन आहे, बिलो पॉवर्टी लाईन. ठीक आहे. किंवा ही अबव पॉवर्टी लाईन. याचा अर्थ काय, अबव पॉवर्टी लाईन, एपीएल, बीपीएल. ठीक आहे. म्हणजे अशी एक विशिष्ट रेषा आहे. मी उदाहरण तुम्हाला सांगतोय फक्त. असं म्हणूया आपण की एखाद्या व्यक्तीला त्याची संपूर्ण जी बास्केट आहे, ती टोपली जी आहे, त्यामध्ये वस्तू आणि सेवा आहेत, त्या विकत घेण्यासाठी मंथली 1000 रुपये खर्च येतो असं आपण गृहीत धरूया. पण ती व्यक्ती 1000 रुपये खर्च करू शकत नसेल तर ती व्यक्ती बिलो पॉवर्टी लाईन मध्ये येईल, या कॅटेगरीमध्ये येईल. जी व्यक्ती 1000 रुपये खर्च करू शकते, राईट, ज्याची क्षमता आहे, तो अबव पॉवर्टी लाईन मध्ये येईल. राईट. दारिद्र्य रेषेच्या वर आणि दारिद्र्य रेषेच्या खाली असणारी लोकसंख्या ठरवणे यासाठी दारिद्र्य रेषेचा उद्देश आहे किंवा ती गणली जाते. कुटुंबाचा
उपभोग खर्चावरून दारिद्र्याची ओळख पटविणे हे सुद्धा त्यामागचा उद्देश आहे. नेक्स्ट, वेळोवेळी दारिद्र्याचा मागोवा घेऊन प्रदेशांची तुलना करणे, म्हणजे कुठल्या प्रदेशामध्ये किती दारिद्र्य आहे त्याचा मागोवा घेण्यासाठी सुद्धा दारिद्र्य रेषा उपयुक्त आहे. दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमासाठी आवश्यक खर्चाचा अंदाज बांधणे यासाठी सुद्धा दारिद्र्य रेषा जी आहे, पॉवर्टी लाईन जी आहे ती आवश्यक आहे. सो बेसिक भाग तुम्हाला कळालेला असेल. आता नेक्स्ट आपण जाऊया. राईट, द मिनिमम एक्सपेंडिचर इज कॉल्ड पॉवर्टी लाईन. हे झालंय आपलं. द बास्केट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस नेसेसरी टू सॅटिस्फाय बेसिक ह्युमन नीड्स इज द पॉवर्टी लाईन बास्केट. लक्षात घ्या, ज्याला आपण काय म्हणतो, पॉवर्टी लाईन बास्केट म्हणतो, ज्याच्यामध्ये काही विशिष्ट गुड्स अँड सर्व्हिसेस असतात. राईट, आता त्याच्यानंतर काय म्हणूया की द प्रपोर्शन ऑफ पॉप्युलेशन. लक्षात घ्या, द प्रपोर्शन ऑफ पॉप्युलेशन बिलो द पॉवर्टी लाईन इज कॉल्ड पॉवर्टी रेशो. त्याला काय म्हणूया आपण, पॉवर्टी रेशो म्हणूया. त्याला हेड काउंट रेशो असंही म्हणता येईल. काय म्हणता येईल, हेड काउंट रेशो असंही म्हणता येईल. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, दारिद्र्याच्या प्रमुख मुद्द्यांकडे जाऊया. आता आपण सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय. आता सापेक्ष दारिद्र्य, निरपेक्ष दारिद्र्य हे तुम्ही नेहमी ऐकत आलेला शब्द आहे, बरोबर आहे, आणि आयोगाने सुद्धा यावर प्रश्न विचारलेले आहेत. श्रीमंत आणि गरिबांमधील संपत्ती काय आहे, श्रीमंत व गरिबांमधील संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाच्या वितरणातील तफावत. लक्षात घ्या, श्रीमंत व गरिबांमधील संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाच्या वितरणातील तफावत म्हणजे सापेक्ष दारिद्र्य होय. थोडक्यात काय तर श्रीमंत व गरिबांमधील सरासरी विषमता सापेक्ष दारिद्र्यातून दिसून येते. या दारिद्र्याचे निर्मूलन करता येत नाही. तर सोप्या भाषेत काय, एखाद्याला एखाद्या व्यक्तीसोबत आपण कंपेअर करतो, एखाद्या व्यक्तीसोबत आपण कंपेअर करतो की XYZ व्यक्तीपेक्षा ABC नावाचा व्यक्ती हा गरीब आहे. राईट, अशा पद्धतीने म्हणजे समाजातील बघा, समाजात प्रत्येक व्यक्तीची आर्थिक जी हे आहे क्षमता आहे ती सारखी असते का, तर नाही. काही व्यक्ती श्रीमंत असतात, काही व्यक्ती गरीब असतात. मग समाजामध्ये असे काहीतरी 2% 3% व्यक्ती असतील जे प्रचंड श्रीमंत आहेत, आणि समाजातला असा अनेक वर्ग असू शकतो जो तळाशी असेल, जो गरीब आहे. तर यांच्याशी जेव्हा तुलना केली जाते सोप्या भाषेत, तर त्याला सापेक्ष दारिद्र्य म्हणूया. आणि असं दारिद्र्य जे आहे ते निर्मूलन पूर्णपणे करता येत नाही. हा शब्द महत्वाचा आहे. आयोगाने जर आपल्याला असा शब्द वापरला, पूर्णपणे करता येत नाही, अगदी बरोबर आहे. पूर्णपणे दारिद्र्याचं निर्मूलन या सापेक्ष दारिद्र्याचं करता येत नाही, पण त्याचं प्रमाण कमी करता येऊ शकतं. हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे प्रमाण कमी करता येऊ शकतं तर नक्कीच अकॉर्डिंग टू स्टेट बोर्ड पण तुम्ही हे वाचाल तरी तुम्हाला बेसिक भागमध्ये याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता निरपेक्ष दारिद्र्य काय आहे, तर न्यूनतम उपभोग स्तरापेक्षा कमी उपभोग करणारी. लक्षात घ्या, न्यूनतम म्हणजे कमीत कमी उपभोग स्तर, न्यूनतम उपभोग स्तर म्हणजे काय, ज्याला आपण पॉवर्टी लाईन म्हणूया. का म्हणूया, पॉवर्टी लाईन म्हणूया. राईट, म्हणजे आपण असं ठरवलंय की हे 1000 रुपये हे काय आहे, मिनिमम एक्सपेंडिचर आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. तर न्यूनतम उपभोग स्तरापेक्षा कमी उपभोग करणारी लोकसंख्या निरपेक्ष दारिद्र्यात जीवन जगत असते. न्यूनतम उपभोग स्तर निर्धारित करून अशा लोकसंख्येचे मापन केले जाते. भारतात न्यूनतम उपभोग स्तर म्हणजेच काय, तर दारिद्र्य रेषा होय. या दारिद्र्याचा प्रकार विकसनशील तसेच अविकसित देशामध्ये आढळतो. हा महत्वाचा मुद्दा आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. निरपेक्ष दारिद्र्य आणि सापेक्ष दारिद्र्य याचा बेसिक फरक तुम्हाला कळालेला असेल. आतापर्यंत आपण जे समजून घेतलं त्याच्यावर आयोगाने एक प्रश्न विचारलेला आहे, तो सोडवून घेऊया. सापेक्ष गरिबीच्या दृष्टिकोनातून खालीलपैकी कोणते निकष विचारात घेतले जातात. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2014. थोडासा व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही विचार करा आपण काय अभ्यास केलेला आहे. दरडोई उपभोग खर्च, पोषक आहार मूल्य, विविध गटातील उत्पन्न वितरण आणि उत्पन्न पातळी. आपण सापेक्ष गरिबीचा विचार करत आहोत. सापेक्ष गरिबी म्हणजे ज्याचं निर्मूलन करता येऊ शकत नाही किंवा ज्याच्यामध्ये एकमेकांसोबत तुलना केली जाते, ज्याच्यामध्ये विविध गटातील उत्पन्नाचं वितरण काय आहे आणि उत्पन्नाची पातळी काय आहे. लक्षात घ्या, या दोघांचा विचार जो आहे तो सापेक्ष गरिबी मध्ये होतो. त्याच्यामुळे क आणि ड हे त्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आता मुख्य मुद्दा जो आहे या भागाचा मेन पिक्चर ज्याला म्हणूया, ज्याला भारतातील दारिद्र्याचं मोजमाप, याच्याकडे आता आपण जाऊया. दारिद्र्याचं प्रमाण मोजण्यासाठी भारतामध्ये एक प्रमाणकाचा वापर केला जातो, ज्यास दारिद्र्य रेषा असं म्हणतात, पॉवर्टी लाईन असं म्हणतात. ही दारिद्र्य रेषा व्यक्तीच्या उपभोग खर्चावर, राईट, जो उपभोग खर्च म्हणजे काय, जो एक्सपेंडिचर आहे, विशिष्ट गोष्टी घेण्यासाठीचा उपभोग खर्च आहे, यावर आधारलेली असते. ही एक व्यक्ती मासिक उपभोग खर्च किती करतो यावरून एक प्रमाणक ठरवले जाते व त्याखाली खर्च करणाऱ्या व्यक्तीस गरीब व दारिद्र्य रेषेखालील BPL असे म्हटले जाते व त्यावरील खर्च करणाऱ्या व्यक्तीस दारिद्र्य रेषेवरील APL असं म्हटलं जातं. हे आपण पाहिलं. आता हे दारिद्र्याचं मोजमाप कसं करतात याचं एक बेसिक पिक्चर तुम्हाला लक्षात आलेलं असेल. आता आपण डाटा कलेक्शन मेथड्स काय आहेत NSSOच्या, ज्या एक्सपेंडिचर सर्वे जो केला जातं. लक्षात घ्या, याच्यामध्ये मी तुम्हाला एक महत्वाचं वाक्य सांगतो. हे वाक्य असं आहे की
मंथली आपला जो एक्सपेंडिचर आहे लक्षात घ्या, ठीक आहे, हा मंथली एक्सपेंडिचर जो आहे हा NSSOच्या घरगुती उपभोग खर्च, लक्षात घ्या काय आहे, NSSOच्या घरगुती उपभोग खर्च सर्वेक्षण याची आकडेवारी जी आहे ती यासाठी वापरली जाते. आता ही आकडेवारी जी आहे ती 5 वर्षाच्या सर्वेक्षणाने मिळत असते, राईट. त्यानंतर त्यासाठी NSSO ही 3 रिकॉल रेफरन्स पिरियड वापरते. तर त्याच्यापैकीच आता हे 3 रिकॉल रेफरन्स पिरियड जे आहेत त्याच्यामध्ये काय काय आहे, युनिफॉर्म रिसोर्स पिरियड ज्याला URP म्हणतात, रिसोर्स पिरियड म्हणा, रिकॉल पिरियड म्हणा, मिक्स रेफरन्स पिरियड ज्याला MRP असं म्हटलं जातं, राईट. हे URP, MRP आणि त्याच्यानंतरचा जो आलेला आहे तो म्हणजे MMRP, लक्षात घ्या MMRP. तर हा जो MMRP आहे, मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड ज्याला आपण म्हणतो, हे 2009-10 मध्ये पहिल्यांदा, लक्षात घ्या कधी, 2009-10 मध्ये पहिल्यांदा याचा वापर करून दारिद्र्याचं प्रमाण मोजण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. सो MMRP मध्ये काय येतं, मिक्स MRP मध्ये काय येतं आणि URP मध्ये काय येतं हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे, जसं मी वाक्य तुम्हाला सांगितलंय. आता याच्यामध्ये बघा, युनिफॉर्म रिसोर्स पिरियड टिल 1934, लक्षात घ्या 1993 आणि 94 म्हणजे 1993-94 पर्यंत जर आपण पाहिलं, द पॉवर्टी लाईन वॉज बेस्ड ऑन URP डाटा. म्हणजे हा जो URP डाटा आहे NSSOचा, याच्यावर आधारित ही जी पॉवर्टी लाईन जी आहे ती गृहीत धरली जात होती. विच इन्व्हॉल्व आस्किंग पीपल अबाउट देअर कन्झम्पशन एक्सपेंडिचर अक्रॉस 30 डेज. लक्षात घ्या किती दिवसांसाठी, 30 दिवसांसाठीचा जो रिकॉल पिरियड आहे याच्यामध्ये गृहीत धरला जात होता. आता त्याच्यामध्ये लक्षात घ्या, हा 30 दिवसांसाठीचा जो डेटा आहे तो कलेक्ट करून मग त्याच्यावर आधारित व्यक्ती कशा पद्धतीने एक्सपेंडिचर करते हा त्याच्यामध्ये विचार केला जात होता. मग या URP याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मग काय, सर्व उपभोग्य वस्तूंचा, याच्यामध्ये काही गोष्टी नोट करा, मी तुम्हाला इथे लिहून देतो. सर्व उपभोग्य वस्तूंचा जो हे आहे कालावधी जो आहे तो किती दिवसांचा आहे, 30 दिवसांचा आहे. किती दिवसांचा आहे, 30 दिवसांचा आहे, राईट. आणि मी जसं याआधी सांगितलं त्याप्रमाणे प्रश्न इथे तयार होऊ शकतो की 1993-94 पर्यंत ही पद्धत वापरली जात होती. त्यानंतर येतं मिक्स, लक्षात घ्या, रेफरन्स पिरियड ज्याला MRP म्हणूया. फ्रॉम 1999 म्हणजे 1999 पासून 2000 पर्यंत या काळामध्ये द NSSO स्विच टू अन MRP म्हणजे या काळामध्ये त्याने स्विच केलं, म्हणजे NSSOने आता मिक्स रेफरन्स पिरियड वापरायला सुरुवात केली. लक्षात घ्या, विच मेजर्स कन्झम्पशन ऑफ 5 लो फ्रिक्वेन्सी ॲटम्स. मग लो फ्रिक्वेन्सी ॲटम्स म्हणजे काय आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्याची लो फ्रिक्वेन्सी म्हणजे कमी वारंवारता, ज्या आपण नेहमी घेत नाही, रोज घेत नाही, परंतु त्या अधूनमधून घेत असतो, त्याला मराठीमध्ये काय म्हणूया आपण, अधूनमधून घेत असतो. अशा लो फ्रिक्वेन्सी जे काही वस्तू आहेत त्याच्यामध्ये काय काय आहेत, मग कपडे आहेत, फुटवेअर्स असतील, राईट, त्यासोबतच एज्युकेशनवर खर्च असेल, इन्स्टिट्यूशनल हेल्थ एक्सपेंडिचर असेल, या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. म्हणजे सोप्या भाषेत तुम्ही मराठीमध्ये लिहून घ्या की MRP मध्ये 5 प्रकारच्या गैरखाद्य वस्तू ज्यामध्ये कपडे, चपला, टिकाऊ वस्तू आणि शिक्षण आणि आरोग्य यावरचा जो खर्च आहे, राईट. तर हा कालावधी किती कालावधीसाठी म्हणजे एकंदरीत याचा विचार केला जात होता, ओव्हर द प्रिव्हियस इयर म्हणजे संपूर्ण 365 दिवसाचा जो काही कालावधी आहे त्याच्यामध्ये विचारात घेतलं जातं. कुठल्या वस्तूंसाठी, या वस्तूंसाठी, जसं मी तुम्हाला सांगितलं की या 5 प्रकारच्या गैरखाद्य वस्तू आणि ज्या लो फ्रिक्वेन्सी आयटम्स आहेत म्हणजे काय, त्याची वारंवारता कमी आहे, ज्या आपण रोज घेत नाही, अधूनमधून घेतो, राईट. तर हा 365 दिवसांसाठी. त्याच्यानंतर अदर जे आहेत अँड ऑल अदर्स आयटम्स जे आहेत ओव्हर द प्रिव्हियस 30 डेज म्हणजे 30 दिवसांसाठी. म्हणजे याच्यामध्ये 2 गोष्टी आल्यात, हे महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या, ठीक आहे. आता याच्यामधून तुम्हाला काही गोष्टी कळतील पुढे जाण्याआधी, ओके, ठीक. तर याच्यामधून तुम्हाला एक गोष्ट कळलेली आहे की 365 दिवस आणि 30 दिवसांचा विचार याच्यामध्ये केला जात होता, ठीक आहे. क्वेश्चन्स कुठे तयार होऊ शकतो हे पण सांगितलंय मी. आता आपण जाऊया MMRP कडे. कशाकडे, MMRP, ओके. पहिली गोष्ट हे लिहून घ्या, MMRP काय आहे. तर मी जसं सांगितलं की मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड काय आहे, मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड. याच्यामध्ये 2009-10 मध्ये पहिल्यांदा याचा वापर झालेला आहे, राईट. याच्यामध्ये बघा, कपडे, त्यानंतर चपला, त्यानंतर आहे टिकाऊ वस्तू, त्यानंतर आहे आरोग्य आणि त्यानंतर आहे शिक्षण,
ठीक आहे. तर यांचा एकंदरीत उपभोग खर्च जो आहे तो किती दिवसांसाठी विचारात घेतला जाईल? 365 दिवसांसाठी. त्यानंतर आहे नेक्स्ट अंडी, मांस, फळे आणि भाज्या यांचा विचार जो आहे तो 7 दिवसांसाठी विचारात घेतला जाईल. राईट. त्यानंतर आहे इंधन भाडे, कर, गैरसंस्थात्मक आरोग्य सेवा यांचा जो विचार आहे तो 30 दिवसांसाठीचा एक्सपेंडिचरचा विचार केला जाईल. म्हणजे मॉडिफाय मिक्स रिकॉल पिरियड मध्ये 365 दिवस, 7 दिवस आणि 30 दिवस असा एकंदरीत विचार जो आहे याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. ओके. बघा, आतापर्यंत आपण बेसिक आणि थेरॉटिकल भाग बघितलेला आहे, व्याख्या, काही संकल्पना समजून घेतलेल्या आहेत. आता आकडेवारी पाहत असताना प्री इंडिपेंडन्स, पोस्ट इंडिपेंडन्स अशी वर्गवारी आपल्याला करावी लागेल. आणि आयोगाने यावर प्रश्न विचारलेला आहे की पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या ग्रंथामध्ये किंवा हे ग्रंथ कुणाचा आहे? राईट. सो या दृष्टिकोनातून त्यांनी किती रुपये पर कॅपिटा पर इयर, पर मंथ, पर इयर सांगितलंय हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. सो पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा दादाभाई नौरोजी यांचा ग्रंथ होता किंवा बुक होता. याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक नाव लक्षात ठेवा. 16 ते 35 रुपये सांगितले. किती? 16 ते 35 रुपये पर कॅपिटा पर इयर. हा लक्षात ठेवा. पर कॅपिटा पर इयर म्हणजे काय? तर हे पर कॅपिटा म्हणजे जो याला काय म्हणतात, दरडोई उत्पन्न ज्याला म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. हे पर कॅपिटा पर इयर वार्षिक जर आपण सांगितलं तर 16 ते 35 रुपये सांगितले. त्यानंतर नॅशनल प्लॅनिंग कमिटीमध्ये 1938च्या त्यांनी जो पर कॅपिटा पर मंथ सांगितलाय हा महत्वाचा मुद्दा आहे. 15 ते 20 रुपये. किती? 15 ते 20 रुपये पर कॅपिटा पर मंथ. त्यानंतर द बॉम्बे प्लॅन जो आहे 1944चा, हे ज्याचे जे समर्थक होते त्यांनी ही जी पॉवर्टी लाईन आहे ती 75 रुपयावर ठेवली पर कॅपिटा पर इयर. हा महत्वाचा मुद्दा आहे, पर कॅपिटा पर इयर. त्यानंतर आता आपण मुख्य मुद्द्याकडे जाणार आहोत. आता पोस्ट इंडिपेंडन्स मध्ये, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये याची वर्गवारी कशी केली गेली किंवा कोणते ग्रुप्स होते. आता वर्किंग ग्रुप जो होता 1962चा, तर त्यांनी जे डिफाईन केलं, आता याच्यामध्ये जो फर्स्ट टाइम त्यांनी काय केलंय, द फर्स्ट टाइम इन 1962 बाय दिस ग्रुप इन टर्म्स ऑफ मिनिमम रिक्वायरमेंट. मिनिमम रिक्वायरमेंटच्या भाषेमध्ये त्यांनी ही जी पॉवर्टी लाईन आहे ती डिफाईन केली आणि त्याच्यामध्ये फूड अँड नॉन फूड म्हणजे आपलं जे काय म्हणतात त्याला खाद्य आणि अखाद्य वस्तू याचा समावेश त्यांनी केला. आणि त्याच्यामध्ये 1958चे जे ICMRचे गाईडलाईन्स होते, म्हणजे एखाद्या व्यक्तीला सुदृढ जीवन जगण्यासाठी आवश्यक ज्या रिक्वायरमेंट्स आहेत कॅलरीजच्या बाबतीत किंवा इतर जे काही फूडच्या बाबतीत, याच्या गाईडलाईन्सचा विचार करूनच त्यांनी हे रिकमेंडेशन दिलं होतं. द ग्रुप फॉर्म्युलेटेड द सेपरेट पॉवर्टी लाईन फॉर रुरल अँड अर्बन एरिया. लक्षात घ्या. ठीक आहे. आता याच्यामध्ये 20 आणि 25 पर कॅपिटा पर मंथ रिस्पेक्टिव्हली इन टर्म्स ऑफ 1960 अँड 61 प्राइसेस. आता काही गोष्टी मी तुम्हाला लिहून देणार आहे पुढे, परंतु 1960-61च्या प्राइसला त्यांनी 60-61च्या प्राइसला त्यांनी 20 रुपये आणि 25 रुपये पर कॅपिटा पर मंथ, लक्षात घ्या, पर कॅपिटा पर मंथ एक्सपेंडिचर त्यांनी सांगितलेला होता. हे रुरल साठी किती होतं? 20 रुपये आणि अर्बन साठी किती होतं? 25 रुपये. ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी विदाउट एनी रिजनल व्हेरिएशन्स अशा पद्धतीची वर्गवारी केलेली होती. अँड द पॉवर्टी लाईन एक्सक्लुडेड एक्सपेंडिचर ऑन हेल्थ अँड एज्युकेशन. हा महत्वाचा मुद्दा आहे. यावर परीक्षेमध्ये MCQ तयार होतो मित्रांनो, लक्षात घ्या. आणि मग त्यांनी हेल्थ अँड एक्सपेंडिचर यांनी काय एक्सक्लूड केलेलं होतं, वगळलं का होतं? कारण त्यांनी असं गृहीत धरलेलं होतं की हे जे काही आहे ते स्टेट द्वारा, म्हणजे दोन्ही राज्य म्हणा किंवा केंद्र म्हणा, स्टेट या भाषेत आपण तुम्हाला पॉलिटिमध्ये स्टेट म्हणजे काय माहिती आहे. सो स्टेट हे खर्च करणार आहे, एक्सपेंडिचर करणार आहे, सो व्यक्ती त्याच्यामध्ये खर्च करणार नाही असं त्यांनी गृहीत धरलेलं होतं. त्यामुळे तो डेटा जो आहे तो किंवा तो जो एक्सपेंडिचर आहे तो त्यांनी एक्सक्लूड केला, वगळला. वर्किंग ग्रुपच्या बाबतीत थोडा बेसिक लिहून घ्या. 1962 मध्ये याची स्थापना झाली. ठीक आहे. 5 व्यक्तींच्या कुटुंबासाठी, मी फार काही लिहून पण देत नाहीये तुम्हाला, फक्त महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते नोट डाऊन करावंच लागणार आहेत. 5 व्यक्तींच्या कुटुंबासाठी राष्ट्रीय किमान उपभोग खर्च 1960-61च्या किमतीवर आधारित 20 रुपये ग्रामीण आणि 25 रुपये शहरी पर कॅपिटा पर मंथ हा खर्च सांगितला गेला. ठीक आहे.
आता आपण जाऊया दांडेकर आणि रथ या ग्रुपकडे. आता हा दांडेकर आणि रथ ग्रुप जो आहे तो काही प्लॅनिंग कमिशनने नेमलेला ग्रुप नव्हता. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आता यांनी जे आहे ते फर्स्ट इस्टॅब्लिश द कन्झम्पशन लेवल रिक्वायर्ड टू मीट मिनिमम कॅलरीज नॉर्म्स ऑफ एन ॲव्हरेज कॅलरीज नॉर्म किती आहेत 2250 कॅलरीज. म्हणजे 2250 कॅलरीज कशासाठी आहेत ते पर कॅपिटा पर डे. एखाद्या व्यक्तीला अन्न ग्रहण करतो जो व्यक्ती किंवा त्याची मिनिमम रिक्वायरमेंट जी आहे ती पर कॅपिटा पर डे 2250 कॅलरीज त्यांनी सांगितली होती. मेड द फर्स्ट सिस्टमॅटिक असेसमेंट ऑफ पॉवर्टी इन इंडिया बेस्ड ऑन नॅशनल सॅम्पल सर्वे. म्हणजे आपला नॅशनल सॅम्पल सर्वेचा डेटा वापरून एक सिस्टमॅटिक अभ्यास जो आहे या कमिटीने केलेला होता. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यानंतर आहे की दे फाउंड पॉवर्टी लाईन्स टू RS15 पर कॅपिटा पर मंथ. किती रुपये आहे 15 रुपये जे आहे ते पर कॅपिटा पर मंथ फॉर रुरल हाऊसहोल्ड अँड 22.5 पर कॅपिटा पर मंथ फॉर अर्बन हाऊसहोल्ड ॲट 1960-61 प्राइसेस. म्हणजे 1960-61 च्या प्राइसेस वर त्यांनी 15 रुपये जे आहे पर कॅपिटा पर मंथ हे रुरल हाऊसहोल्ड साठी आणि 22.5 किंवा 22.50 म्हणा त्याला पर कॅपिटा पर मंथ हे अर्बन हाऊसहोल्ड साठी त्यांनी एक्सपेंडिचर जो आहे तो सांगितलेला होता. दांडेकर आणि रथ. तर याच्यामध्ये दांडेकर आणि रथ मध्ये काही बेसिक गोष्ट लिहून घ्या. हा प्लॅनिंग कमिशनचा, ठीक आहे, हा प्लॅनिंग कमिशनचा अभ्यास नव्हता, मात्र दोन अर्थतज्ञांनी एक सिस्टमॅटिक स्वरूपात केलेला अभ्यास होता. यामध्ये बेसिक महत्वाचा मुद्दा जो लिहून घ्या, किमान कॅलरी मूल्य, उपभोगाची संकल्पना, प्रथमतः यांनी मांडली. ठीक आहे, किंवा शिफारस केली म्हणा, मांडली म्हणा. ठीक आहे. किती कॅलरीज सांगितले होते 2250. हा महत्वाचा मुद्दा आहे, राईट. 2250 कॅलरीज सांगितलेले होते, राईट. त्यानंतर खर्च किती सांगितला होता 15 रुपये ग्रामीण आणि किती रुपये वार्षिक 22.5 हे शहरीसाठी. आता त्याला वार्षिक मध्ये जर करायचं असेल तर 180 वार्षिक आणि 270 जे आहे ते वार्षिक इथे शहरीसाठी. ठीक आहे, 180 आणि 270 1960-61 च्या प्राइसला. हे पण लक्षात ठेवा. ओके. बघा, दांडेकर आणि रथ यांचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? नियोजन प्रक्रिया, आंतरराष्ट्रीय व्यापार, दारिद्र्याचा अभ्यास आणि औद्योगिक धोरण. सरळ प्रश्न विचारलेला आहे, सोपा आहे. दारिद्र्याचा अभ्यास हे त्याचं योग्य उत्तर आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017चा प्रश्न आहे. मुख्य परीक्षेत असेही प्रश्न विचारतात, हे लक्षात येत असेल. नेक्स्ट आहे की YK अलग कमिटी किंवा YK अलग गट म्हणा, कार्यगट म्हणा, 1979 रोजी याची स्थापना जी आहे 77 रोजी झालेली होती आणि रिपोर्ट जे आहे 1979 रोजी सबमिट केलेलं होतं. या कार्यगटाने काय केलं तर याची जसं मी सांगितलं की स्थापना आणि अहवाल सादर केलेलाच आहे. दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी कॅलरी उपभोग या संकल्पनेचा वापर त्यांनी केलाय, यूज केलाय, लक्षात घ्या. ठीक आहे. पण त्यांनी किती कॅलरी सांगितलेलं आहे तर ग्रामीण भागासाठी त्यांनी सांगितलेत 2400 कॅलरी, राईट. डायरेक्ट प्रश्न आलेले आहेत. आता फार एवढे सोपे प्रश्न मी काही घेतले नाही याच्यामध्ये, पण किती कॅलरी सांगितलेला आहे, किती कॅलरी उष्मांक जो आहे जो एखादी व्यक्ती घेऊ शकत नसेल तर त्याला गरीब म्हटलं जातं, असा सरळ सोपा प्रश्न जो आहे तो विचारलेला आहे. शहरीसाठी किती आहे 2100 आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. हे पुढे आपल्याला रंगराजनमध्ये कमी झालेलं दिसेल, कारण रंगराजन कमिटीला असं वाटतं की आता एवढी जी आहे याची गरज राहिलेली नाहीये, असं रंगराजन कमिटीला वाटतं, लक्षात घ्या. तो पुढे पाहणारच आहोत आपण. याच्यामध्ये त्यांनी काय केलं, जी बास्केट रेट आहे आता त्याच्यामध्ये बेस ऑन 1973-74 या प्राइस वर त्यांनी काय केलं, टास्क फोर्स सेट अ रुरल अँड अर्बन पॉवर्टी लाईन RS किती 49.09 आणि RS 56.64 पर कॅपिटा पर मंथ. हा शब्द महत्वाचा आहे. पर कॅपिटा पर मंथ साठी त्यांनी जी पॉवर्टी लाईन आहे ती त्यांनी आखून दिलेली होती 1973-74 च्या प्राइस वर. आता हा एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, लक्षात घ्या. ठीक आहे. 2400 कॅलरी आणि 2100 कॅलरी आणि इकडे 1973-74 ची प्राइस त्यांनी किती सांगितलेली होती तर प्राइस मी पुन्हा एकदा रिपीट करतो 49.09 एवढे रुपये जे आहेत ते
कशासाठी, रुरलसाठी, आणि अर्बनसाठी किती, तर 56.64. म्हणजे ऑब्वियस गोष्ट आहे की 56 म्हणजे अर्बनमध्ये हे जास्त असणार आहे कारण तिथे महागाई असते, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर आता या 1973-74च्या प्राइसवर जर त्यांना आढळलेलं दारिद्र्य जर आपण पाहिलं तर ते 54.9% होतं. किती होते, 54.9%. म्हणजे जवळपास 50%च्या वर लोक जे आहेत 1973-74 मध्ये गरीब होते, असं अकॉर्डिंग टू अलग कमिटी, लक्षात घ्या. ठीक आहे. आता पॉवर्टी, इंडिया मधली पॉवर्टी जर आपण पाहिली तर ग्रामीण भागामध्ये किती होती, 56.4% ही ग्रामीण भागामध्ये होती, आणि अर्बन एरियामध्ये जर आपण पाहिली तर 49% हे अर्बन एरियामध्ये, ग्रामीण शहरी भागामध्ये हे दारिद्र्य जे आहे अलग कमिटीला आढळलं. ठीक आहे. हा झाला बेसिक महत्वाचा मुद्दा. काही महत्वाचे मुद्दे तुम्ही नोट करत चला. आता लकडावाला समिती, लकडावाला समितीमध्ये फार काही असे वेगळे चेंजेस नाही केले त्यांनी. कॅलरी प्रमाण हा एकच ठेवलेला होता, म्हणजे जो ऑलरेडी 2400 होता तो 2400 ठेवला ग्रामीण भागासाठी, आणि शहरीसाठी तोच ठेवला. म्हणजे अन्न हा घटक जो आहे तो त्यांनी कंटिन्यू केला. आता प्रश्न एकदमच सरळ सोपा जर विचारला तर कधी स्थापन झाली, 89 मध्ये, तर अहवाल कधी सादर केला, 93 मध्ये. ठीक आहे. तर यांनी आता काय केलं की प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र दारिद्र्य रेषा ठेवली, ग्रामीण आणि शहरी भागासाठी वेगळी ठेवली. NSSOच्या URP पद्धतीचा वापर केला, म्हणजे जे आपण युनिफॉर्म रिकॉल पिरियड आपण जे म्हटलं त्या URP पद्धतीचा वापर केला, आणि 1993-94 मध्ये यांना त्यानुसार जर आपण पाहिलं तर 36% दारिद्र्य जे आहे ते आढळलं. किती, 36%, म्हणजे कमी झालेला दिसेल तुम्हाला याच्यामध्ये. आणि रुरल म्हणजे जे ग्रामीण भाग आहे रुरलसाठी जर आपण पाहिलं तर ते 37.30% होतं, आणि अर्बनसाठी जर आपण पाहिलं तर 32.4% एवढी गरिबी जी आहे आपल्या देशामध्ये त्यांना आढळली. ठीक आहे. आता ही पॉवर्टी जी आहे ते कमी होताना तुम्हाला दिसून येईल, कारण आता याआधी आपण पाहिलेलं होतं की 1973-74 मध्ये 54 म्हणजे जवळपास 50%च्या वर आपण पाहिलेलं होतं, आणि इथे जर आपण पाहिलं 1993-94 मध्ये ती कमी होताना दिसून येते. म्हणजे हे आपल्याला कंपॅरेटिव्हली असाही प्रश्न जर विचारला त्यांनी का 73-74 मध्ये आणि 93-94 मध्ये गरिबीचं प्रमाण हे वाढताना दिसून येते, तर वाढताना नाही ते कमी होताना दिसून येत आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आता त्याच्यानंतर 2004-05 पर्यंत जर आपण जेव्हा येतो तर 2004-05 मध्ये त्यांना 28.3% आणि अर्बन मध्ये जर आपण पाहिलं तर 25.7% एवढी गरिबी दिसून येते. आणि एकंदरीत जर विचार केला तर 2004-05 म्हणजे लकडावाला मेथडच्या वापरून जर आपण पाहिलं, लक्षात घ्या, लकडावाला यांची मेथड पद्धत जर आपण वापरली तर 2004-05 मध्ये 28.3% हे रुरलसाठी म्हणजे ग्रामीण भागासाठी, अर्बनसाठी 25.7%, आणि टोटल जर आपण पाहिलं तर 27.5% हे जे आहे ते एकंदरीत आपल्याला गरिबी जी आहे ती दिसून येते. ठीक आहे. त्याच्यानंतर एकंदरीत जर आपण हा चार्ट पाहिलात तुम्ही, आता या चार्ट मध्ये तुम्हाला बऱ्यापैकी पिक्चर जो आहे तो क्लिअर होतो. पॉवर्टी रेशो दिलेला आहे आणि नंबर ऑफ पुअर्स दिलेले आहेत, म्हणजे लाखामध्ये लोकांची जी संख्या आहे, किती लोक गरीब होते, लक्षात घ्या, किती लोक बिलो पॉवर्टी लाईन होते यांचा आकडा सुद्धा दिलेला आहे. आणि आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारताना असे पण प्रश्न विचारले गेलेले आहेत की किती लोक, आता आकडे कुठले लक्षात ठेवायचे, तर एवढे सगळे आकडे लक्षात ठेवण्याची गरज नाहीये मुळात, लक्षात घ्या. तेंडुलकर कमिटी, रंगराजन कमिटी हे दोन महत्त्वाचे आहेत. स्पेशली त्याच्यापेक्षाही तेंडुलकर कमिटी जास्त महत्त्वाची आहे. प्रश्नांची फ्रिक्वेन्सी तेंडुलकर कमिटीवर खूप जास्त आहे, त्यामुळे तेंडुलकर कमिटीचे सर्व आकडे जे आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवावेच लागतील, त्याला पर्याय नाहीये, लक्षात घ्या. ठीक आहे. जरी एखाद्या वेळेस तुम्ही लकडावाला किंवा इतर कमिटीचे जरी विसरलात आणि नाही लक्षात ठेवू शकत असाल तर हरकत नाही, पण तेंडुलकर समितीची आकडेवारी लक्षात ठेवावीच लागणार आहे. ठीक आहे. 1973-74 मध्ये बघा, पॉवर्टी रेशो अँड नंबर ऑफ पुअर्स, एक्सपर्ट ग्रुप जो आहे लकडावाला ग्रुप यांच्या मेथडनुसार जर आपण पाहिलं तर 73-74 मध्ये 56.4% आणि अर्बन मध्ये 49.0 आणि टोटल 54.9%. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर 77-78 मध्ये जर आपण पाहिलात तर ती 51.3% होती, आणि 83 मध्ये जर आपण पाहिलात तर 83 मध्ये 44.5%, 87-88 मध्ये 38.9%, 93-94 मध्ये 36.0, आणि त्याच्यानंतर 2004-05 मध्ये जर URP मेथडने पाहिलं तर 27.5%, म्हणजे जसं आपण आता इथं पाहिलं 27.5%. ही झाली लकडावाला समिती. लकडावाला समितीच्या मेथडनुसार जी गरिबी आहे त्याचं एकंदरीत पॉवर्टी रेशो जो आहे तो आपल्याला एकूण आहे, लक्षात घ्या. हा काय आहे, एकूण आहे, हा रुरलसाठी आणि अर्बनसाठीचा आहे, लक्षात घ्या. पूर्ण आकडेवारी याच्यामध्ये दिलेली आहे. आता नंबर ऑफ जे हे आहेत पुअर पीपल्स जे आहेत ते मिलियन्स आकड्यामध्ये याच्यामध्ये दिलेले आहेत. व्हिडिओ पॉज करून तुम्हाला बघता येईल. ठीक आहे. ओके, पुढे जाऊया.
आता यावर प्रश्न एक सोडवून घेऊया. 1999-2000 मध्ये कोणत्या राज्यात दारिद्र्याचं प्रमाण सर्वाधिक होतं? तर महाराष्ट्र, बिहार, त्रिपुरा आणि ओडिसा. आता माहितीसाठी म्हणून ओडिसा हे एक लक्षात ठेवा, ओडिसा हे राज्यामध्ये सर्वाधिक होतं. DT लकडावाला समितीने दारिद्र्याचं सर्वेक्षण करण्यासाठी कोणती पद्धत वापरली? तर अल्पकाळ कालावधी ही काही पद्धतच नाहीये, लक्षात घ्या. शॉर्ट रन पिरियड आहे का? नाहीये. बिलो पॉवर्टी लाईन मेथड अशी काही मेथडच नाहीये. दोनच मेथड आहेत, एक युनिफॉर्म रिकॉल पिरियड, मिक्स रिकॉल पिरियड, आणि आपली तिसरी जी आहे ती MMRP मॉडिफाय मिक्स रिकॉल पिरियड, जो रंगराजन कमिटीमध्ये त्याचा वापर करण्यात आला, लक्षात घ्या. ठीक आहे. आता याच्यामध्ये DT लकडावाला कमिटीनुसार जर आपण पाहिलं तर मिक्स रिकॉल पिरियड आणि युनिफॉर्म रिकॉल पिरियड म्हणजे दोन्ही पद्धती त्यांनी वापरलेल्या होत्या. आणि B आणि C, तर त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. स्टेट सर्व्हिस मुख्य परीक्षा 2013चा हा प्रश्न आहे. ठीक आहे. ओके. आता नेक्स्ट सुरेश तेंडुलकर समिती आहे. तर तेंडुलकर समितीमध्ये काय महत्त्वाच्या शिफारशी त्यांनी म्हणजे सूचना केलेल्या होत्या ते आधी पाहणं गरजेचं राहील आणि मग आकडेवारीकडे जाऊया. तेंडुलकर समितीने 3 महत्त्वाचे जे काही कमतरता आहेत यामध्ये दाखवलेल्या होत्या. नंबर 1, जे की तुम्ही जुना जो काही तुम्ही डेटा कलेक्ट करतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही अन्न हा एकच घटक तुम्ही कंटिन्यू करत आलेला आहात, त्याच्यामध्ये आरोग्य शिक्षण तुमचा नाहीये, आरोग्य शिक्षण त्यामध्ये समाविष्ट करायला पाहिजे असं त्यांनी म्हटलं, राईट. त्याच्यानंतर त्यांनी असं म्हटलं की जो इन्फ्लेशन ऍडजस्ट तुम्ही करत आलेला आहात आकडे मोजत असताना तो सदोष आहे, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये दोष आहेत असं या समितीचं म्हणणं होतं. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये फक्त अन्न हा घटक एकच कंटिन्यू केल्यामुळे तुम्ही ती बिलो पॉवर्टी लाईन न मोजता तुम्ही ते हंगर इंडेक्स मोजत आहात का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्याच्यामुळे कुठेतरी यांनी क्रिटिसाइज केलं लकडावालावर आणि नवीन सूचना ज्या आहेत ते त्यामध्ये केलेल्या होत्या. आता त्यांनी दोन्ही पद्धतीचा संदर्भ कालावधी जो वापरलेला होता म्हणजे याच्यामध्ये URP आणि MRP हे लक्षात ठेवा. प्रश्नही विचारलेला आहे, मी पुढे सांगणार आहे. URP आणि MRP दोन्हींचा वापर करून संदर्भ कालावधी जो आहे तो दोन्ही वापरून वेगवेगळ्या वस्तूंसाठी दोन्ही संदर्भ कालावधी वापरलेला होता, लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यामुळे जर असा प्रश्न आला की तेंडुलकर कमिटीने वेगवेगळ्या वस्तूंसाठी वेगवेगळा स्मरण कालावधी वापरला का, तर हो, अगदी बरोबर आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये एक्सपेंडिचर वगैरे तो किती आहे हे आपण पुढे पाहणारच आहोत. काही प्रश्न सोडवून घेऊया आणि नंतर मग त्याच्या शिफारशीकडे जाऊया. नवी दारिद्र्य रेषा आणि त्याचे मोजमाप नव्याने करण्यासाठी 2009 मध्ये खालीलपैकी कोणत्या समितीने शिफारशी केल्या होत्या? कोणत्या समितीने? 2009 मध्ये तेंडुलकर समितीने शिफारशी केलेल्या होत्या, राईट. दांडेकर, नरसिंहन, PR ब्रह्मानंद वगैरे काही नाही. तेंडुलकर समिती 2009 समितीने अगोदरच्या दारिद्र्य अनुमान पद्धतीतील 3 त्रुटी दाखवल्या होत्या. नंबर 1, अन्न घटक हा कालबाह्य आहे. म्हणजे काय? तुम्ही फक्त अन्न हाच घटक त्याच्यामध्ये इन्क्लूड करताय, त्यामुळे हे योग्य नाहीये आणि तो कालबाह्य झाला आहे असं त्यांचं म्हणणं होतं. हे 100% बरोबर आहे. चलनवाढीचा सदोष निर्देशांक जो इन्फ्लेशन ऍडजस्ट तुम्ही करत आलेला आहात ते योग्य नाहीये किंवा तो सदोष आहे असं त्यांचं म्हणणं होतं. जन्मदर निर्देशांकाचा काही संबंध नाहीये आणि शासनाद्वारे शिक्षण आणि आरोग्य सुविधांचा पुरवठा तुम्ही हे गृहीत धरत आलेला आहात की शासनाने हे सगळं करणार आहेत असं नाहीये. ते शासनाला परवडणार नाही, ते तुम्हाला आता वैयक्तिक करावं लागणार आहे. त्यामुळे अ, ब आणि ड हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 अ, ब, ड हा राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016चा प्रश्न आहे. नेक्स्ट, प्रश्नांच्या माध्यमातूनच बऱ्याच गोष्टी क्लिअर होत आहेत आपल्याला. भारताची दारिद्र्य रेषेची नवीन व्याख्या करण्यासाठी 2009 साली नेमलेल्या तेंडुलकर समितीची खालीलपैकी सर्वात महत्त्वाची शिफारस कोणती होती? दारिद्र्य रेषेची व्याख्या कॅलरीजवर आधारित ठेवणे चुकीचं आहे. ग्रामीण आणि शहरी भागांसाठी दारिद्र्य रेषेचे नियम वेगवेगळे असणे, दारिद्र्याबद्दलचा अंदाज खाजगी घरगुती उपभोग खर्चावर आधारित ठेवणे, शिक्षण आणि आरोग्यावरील खर्च आणि खाजगी खर्च हे दारिद्र्य रेषेच्या व्याख्यात समाविष्ट करणे, ते 100% बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 हा सुद्धा फॉरेस्ट 2019चा प्रश्न आहे, अलीकडचाच प्रश्न आहे. दारिद्र्य मापनासंबंधातील तेंडुलकर समितीने पुढील सूचना केलेल्या आहेत. आता सूचना रिकमेंडेशन्स काय आहेत ते बघा. उष्मांकाधारित दारिद्र्य रेषेच्या संकल्पनेपासून दूर जाणे, अगदी खरं आहे. म्हणजे दारिद्र्य रेषा ही उष्मांकाधारित न ठेवणे, म्हणजे तुम्ही फक्त एकच एक मुद्दा त्याच्यामध्ये ठेवले हे चुकीचं आहे. दारिद्र्याचे अंदाज मापन करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू गटांसाठी वेगवेगळे संदर्भ कालावधी विचारात घेणे हे मी आताच सांगितलं होतं आणि 100% खरं आहे. शिक्षण व आरोग्यासाठी केलेल्या व्यक्तिगत खर्चाचा समावेश करणे, अगदी खरं आहे. म्हणजे ते सरकारच करेल असं नाहीये. त्यामुळे हा प्रश्न जो आहे बघा, ग्रुप बी प्रिलिम्स एक्झाम 2019चा प्रश्न आहे, संयुक्त गट ब पूर्व परीक्षेचा. त्याच्यामुळे हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. पुढच्या एक्झामसाठी या 3 स्टेटमेंट धरून एक तरी प्रश्न पुढे बनणारच आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. वरीलपैकी कुठले विधान हे बरोबर आहेत, सत्य कुठले विधान आहेत, तर वरील सर्वच बरोबर आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, तेंडुलकर समितीने भारतात दारिद्र्य रेषेच्या मोजणीसाठी नवीन पद्धत सुचवली होती. या मोजणीमध्ये खालीलपैकी कोणती गोष्ट पहिल्यांदा समाविष्ट केली? कोणती गोष्ट? मूलभूत अन्न पदार्थ, कॅलरीजवर आधारित प्रमाणक, आरोग्य व शिक्षणावरील खर्च आणि 30 दिवसाचा एक समान संदर्भ काळ. तर आरोग्य आणि शिक्षणावरील खर्च हे समाविष्ट केलं. हा फॉरेस्टचा 2017चा प्रश्न आहे.
आता तेंडुलकर समितीची आकडेवारी आणि तेंडुलकर समितीचे काही महत्त्वाचे खर्चाचे जे काही नमुने आहेत ते आपल्याला समजून घेणं फार गरजेचं राहणार आहे. बघा 2004-05, 2009-10 आणि 2011-12 तीन काळासाठी जर आपण तेंडुलकर मेथडनुसार जर आपण गरिबी पाहिली तर ती किती दिसून येते आणि तेंडुलकर मेथडनुसार उपभोग खर्च जो आहे 2004-05, 2009-10 आणि 2011-12 आणि त्यानुसार दारिद्र्याचं प्रमाण काय आहे याचा एक व्यवस्थित चार्ट तयार करून दिलाय, हा तुम्हाला नोट करता येईल. ठीक आहे. 2004-05 नुसार जर आपण पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये उपभोग खर्च जो आहे तो त्यांनी 446 रुपये 68 एवढं त्यांनी दाखवलेला होता किंवा सांगितला होता. शहरीसाठी 578 रुपये एवढं सांगितलेला होता. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर यानुसार जर आपण पाहिलं तर दारिद्र्याचं प्रमाण त्यांना 41.8 आढळलं. म्हणजे एवढा जो खर्च जो आहे ती ग्रामीण भागातील व्यक्ती करू शकत नाहीत. पॉवर्टी लाईनची जी बास्केट ठेवले तुम्ही लक्षात घ्या, तर ती बास्केट ते लोक घेऊ शकत नाहीत. तर हा त्यामागे 41.8% असे लोक आहेत जी ते पॉवर्टी लाईन बास्केट जी आहे ती परचेस करू शकत नाहीत किंवा ती बास्केट घेऊ शकत नाहीत. शहरीमध्ये जवळपास 25.7% लोक असे आहेत. म्हणजे एकूण दारिद्र्याचं जर प्रमाण पाहिलं तर सुरुवातीला पूर्वी 27.5 होतं आणि नंतर 37.2 आहे. म्हणजे ते वाढलेलं तुम्हाला दिसून येईल, कारण त्याच्यामध्ये त्यांनी आरोग्य शिक्षण हा घटक टाकला. हे महत्त्वाचा मुद्दा याच्यात लक्षात घ्या. आणि हे का वाढलं यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे पूर्वी किती होतं 27.5 आणि आता किती झालं 37.2 ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. तेंडुलकर समितीच्या मते राज्यसेवा मुख्य परीक्षा 2013 तेंडुलकर समितीच्या मते 2004-05 या वर्षी ग्रामीण भागामध्ये रुपये 446.68 ही दरडोई ही दारिद्र्य रेषा आहे ती बांधावी. लक्षात घ्या. म्हणजे 446.68 रुपये जर एखादी व्यक्ती खर्च करू शकत नसेल किंवा ती त्याची ऐपत नसेल तर तो व्यक्ती गरीब आहे. 2004-05 या वर्षी 41.8% ग्रामीण जनता दारिद्र्य रेषेखाली होती. ॲज इट इज डायरेक्ट आकडेवारी जी आहे ते प्रश्नामध्ये आपल्याला दिसून येत आहे. तुम्ही याच्यामध्ये बघू शकता 446.68 रुपये आणि त्याच्यानंतर 41.8% हे ग्रामीण दारिद्र्य आहे 2004-05. त्यामुळे हा चार्ट जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. दोन्ही विधानं जे आहेत ते बरोबर आहेत. राईट. त्यानंतर आहे उष्मांक ग्रहण ही कसोटी कालबाह्य झालेली आहे. उष्मांक ग्रहण ही कसोटी कालबाह्य झालेली आहे 100% खरं आहे. आणि ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात दारिद्र्य अधिक आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात दारिद्र्य अधिक आहे का? चूक आहे. लक्षात घ्या. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये आत्ताच आपण आकडेवारी पाहिली, असं तर पॉसिबलच नाहीये. ग्रामीण भागापेक्षा आणि शहरी भागामध्ये ग्रामीण भागामध्ये 41.8% गरिबी आहे, शहरी भागामध्ये 25.7% गरिबी आहे. त्यामुळे त्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येणार आहे तर तीन विधानं जे आहेत ते बरोबर आहे. ड विधान चुकीचं आहे. त्यामुळे अ, ब आणि क हे विधान योग्य आहेत. पर्याय क्रमांक 3 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2013. नेक्स्ट 2009-10 ची आकडेवारी बघा. आता 2009-10च्या आकडेवारीनुसार जर आपण पाहिलं तर उपभोग खर्च जो आहे तो 673 रुपये झालेला आहे. शहरी जर आपण पाहिलं तर तो 860 रुपये उपभोग खर्च आहे. आकडेवारी जर आपण पाहिली तर पूर्वीची आकडेवारी जी होती ती 37.2 म्हणजे एकंदरीत जर एकूण दारिद्र्याचं प्रमाण जर आपण पाहिलं तर आणि नंतर जर आपण पाहिलं तर ते 29.8 म्हणजे आपल्याला कमी झालेली दिसून येईल. आणि याच्यामध्ये दारिद्र्याचं प्रमाण ग्रामीणसाठी जर आपण पाहिलं तर 33.8% आणि शहरीसाठी जर आपण पाहिलं तर 20.9% एवढं शहरी जे गरिबीचं प्रमाण आहे ते आपल्याला दिसेल. म्हणजे 20.9 आणि 33.8 हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे. यानुसार जर आपण पाहिलं 2009-10 मध्ये एकूण किती लोक जवळपास 35 कोटी लोकसंख्या जी आहे ती आपली दारिद्र्यामध्ये होती, गरिबीत होती, हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आता सर्वाधिक दारिद्र्याचं प्रमाण, सर्वात कमी दारिद्र्याचं प्रमाण हे सुद्धा याचा एक चार्ट आपण मी पुढे दाखवणारच आहे. सर्वाधिक दारिद्र्याचं प्रमाण 2009-10 मध्ये जर आपण पाहिलं तर बिहारमध्ये होतं. सर्वात कमी दारिद्र्याचं प्रमाण पुदुचेरीमध्ये दिसून आलं. लक्षात घ्या. ठीक आहे. आता याच्यामध्ये 2011-12 मध्ये जर आपण पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये 816 रुपये त्यांनी उपभोग खर्च सांगितलेला आहे आणि 1000 रुपये हे शहरीसाठी सांगितलंय. हे खूपच मोस्ट इम्पॉर्टंट असं मी नोट करतो इथं. ठीक आहे. मोस्ट इम्पॉर्टंट यासाठी आहे कारण 2011-12 हे आता पुढे जास्तीत जास्त प्रश्नांमध्ये दिसतील. लक्षात घ्या. दारिद्र्याचं प्रमाण जर आपण पाहिलं तर ते 25.7% आणि शहरीसाठी 13.7% दिसेल तुम्हाला. एकूण दारिद्र्याचं प्रमाण जर आपण पाहिलं तर पूर्वी जे होतं ते 29.8 होतं, नंतर झालं 21.9. 2009-10 मध्ये जर आपण पाहिलं हे एवढं होतं आणि 2011-12 मध्ये जर आपण पाहिलं तर 21.9 झालेलं आपल्याला दिसेल. ठीक आहे. आत्ताच आपण पाहिलं बघा, याच्यामध्ये जर आपण पाहिलं 29.8% होतं आणि इथे 29.8 नंतर आता हे 21.9% झालंय. म्हणजे ते कमी झाले हे आपल्याला याच्यामध्ये नोंद करता येईल. आता याच्यामध्ये पुन्हा
रुरल आणि अर्बनसाठी जर आपण नॅशनल पॉवर्टी लाईन्स जर आपण पाहिलं, हे पर कॅपिटा पर मंथसाठी सांगितलेली, याच्यामध्ये 2004-05 मध्ये किती सांगितली, 9-10 मध्ये किती सांगितली आणि 11-12 मध्ये किती सांगितली, हे पूर्ण चार्ट तयार करून दिलं. म्हणजे एक एक करून न पाहता डायरेक्ट एकाच वेळी जरी आपण पाहिलं तरी ते लक्षात राहायला पाहिजे, म्हणून हा सुद्धा भाग महत्त्वाचा आहे. ठीक आहे, आता मी पुढे जातो. आय होप की तुम्ही काही गोष्टी नोट करत असाल, लक्षात घ्या. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करून काही गोष्टी नोट करणं गरजेच्याच आहेत आणि आकडेवारी ती महत्त्वाची आहे. आत्ताच आपण पाहिलं राष्ट्रीय सॅम्पल सर्वे प्रमाणे 2009-10 साठी ग्रामीण भागासाठी 28.60 दरडोई दर दिवसासाठी. आता दर दिवसासाठी हे कसं काढायचं, तर तुम्ही त्याला 30 दिवसाचं असेल, बरोबर, महिना 30 दिवसाचा असतो, त्याला तुम्ही भाग द्या, पर्सेंटेज मध्ये ते जवळपास येतं आणि त्यानुसार तुम्हाला दिवसासाठी काढता येतं, म्हणजे फार काही अवघड नाहीये. ठीक आहे, त्यानंतर शहरी भागासाठी 22.40. आता याच्यामध्येच तुम्हाला दिसून येईल की शहरी भागासाठी कमी दाखवत आहे आणि ग्रामीण भागासाठी 28% दाखवत आहे. म्हणजे याचा अर्थ त्यांना असं म्हणायचं आहे की ग्रामीण भागामध्ये खर्च जास्त लागतो आणि शहरी भागामध्ये कमी लागतो, तर हे चुकीचं आहे. त्यामुळे पहिलं विधान चुकीचंच ठरतं. 2009-10 मध्ये 29.8, लक्षात घ्या, 29.8 लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती 2009-10 मध्ये. 2009-10 मध्ये 33.8 ग्रामीण भागातील आणि 20.9 शहरी भागातील लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती. आताच आपण ही आकडेवारी पाहिलेली आहे आणि याच्यामध्ये काय विचारलंय, असत्य विधान कोणतं आहे हे विचारलेलं आहे, सत्य विधान नाही विचारलेलं आहे. आकडेवारी आता आपण पाहिली बघा. आता हे जरी माहिती आहे 29.8 लोकसंख्या हे दारिद्र्य रेषेखाली होती बघा, तरी 2009-10 मध्ये हे बघा 2009-10 मध्ये जर आपण पाहिलं, आता इथे तुम्हाला दिसेल 29.8 ही जी लोकसंख्या आहे ती दारिद्र्य रेषेखाली होती, बरोबर आहे. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं, पुन्हा याच्यात काय सांगितलंय बघा, पुन्हा याच्यामध्ये असं म्हटलंय की 2009-10 मध्ये 33.8 ग्रामीण भागातील आणि 20.9 हे शहरी भागातील लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती. आता मी पुन्हा तुम्हाला 2009-10 मध्ये घेऊन जातो. हे 2011-12 झालं, हे 2009-10 बघा. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं 33.8 हे ग्रामीण भागातील आणि 20.9 हे शहरी भागातील, हे 100% बरोबर आहे. त्यामुळे त्या प्रश्नाचं योग्य उत्तर जे आहे ते 3 विधानांपैकी असत्य कोणतं विचारलंय, तर असत्य हे ए विधान आहे आणि बाकी जे सत्य आहेत बी आणि सी सत्य आहे. मग आपल्याला बी आणि सी सत्य असल्यामुळे याच्यामध्ये असत्य काय विचारलंय, बी आणि सी हे सत्य आहे, असत्य काय फक्त एक आहे, पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे असतात. पुढे जाऊया. तेंडुलकर सूत्राप्रमाणे दारिद्र्यात मोठ्या प्रमाणात घट झाली, याचं कारण काय. आतापर्यंत आपण पाहिलं की तेंडुलकर मेथडनुसार दारिद्र्यात घट होताना दिसून येत आहे, हे आपण पाहिलेलं होतं. या चार्टमध्ये आता हे रंगराजन कमिटीने जे रिपोर्ट दिलेला आहे, मला वाटतं ते 92 पानांचा काहीतरी रिपोर्ट आहे, त्याच्यामध्ये त्यांनी हा टेबल दिलेलाच आहे, तुम्ही बघू शकता सेल्फ स्टडीसाठी. 1993-94, 2004-05, 2009-10 आणि 2011-12. ठीक आहे, एक सेकंद. आता याच्यामध्ये जर पाहिलात तुम्ही तर बघा 1993-94 मध्ये जर रुरल रेशो जर आपण पाहिला पॉवर्टीचा, हा 50.1 दिसेल. 2004-05 मध्ये 41.8%. ठीक आहे, 2009-10 मध्ये 33.8 आणि 2011 मध्ये 25.7 हे रुरल साठी झालं. आता टोटल जर आपण पाहिलं तर टोटल जसं आता सांगितलं 45.3, 37.2, 29.8 आणि 21.9 हे आपल्याला याच्यामध्ये दिसून येत आहे, कमी दिसून येत आहे, बरोबर आहे. 45, 37, 29, 21 असं कमी दिसून येत आहे, राईट. आता या प्रश्नाची सोडवणूक करताना बघा, तेंडुलकर सूत्राप्रमाणे दारिद्र्यात मोठ्या प्रमाणात घट झाली, याचं कारण काय, तर उच्च विकास दर आणि मनरेगावरील वाढीव खर्च हे 2 याचे कारण आहे. मनरेगावरील वाढीव खर्च प्रामुख्याने आहे, कारण मनरेगावरील वाढीव खर्चामुळे पब्लिक एक्सपेंडिचर वाढला आणि लोकांची क्रयशक्ती वाढून आली, त्यामुळे दारिद्र्य कमी होणं गरजेचंच होतं, लक्षात घ्या. उच्च विकास दर हे आहे का, उच्च किमती आणि समावेशक विकास नाही, समावेशक विकास तेवढा काही झालेला नाहीये, लक्षात घ्या. त्यामुळे ए आणि बी हे त्याचं योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक 3 ए आणि बी. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा डिक्लाइन इन पॉवर्टी रेशो एस्टिमेट फ्रॉम एक्सपर्ट ग्रुप तेंडुलकर मेथोडॉलॉजी. आता याच्यामध्ये 93-94 ते 2004-05 मध्ये रुरल, अर्बन आणि टोटल हा जो डिक्लाइन रेशो आहे तो किती आहे हे दिलेला आहे. तो 1993-94 ते 2004-05 मध्ये 0.75, 4-5 ते 2011-12 2.32, 93-94 ते 2011-12 1.36 हे रुरल साठी झालं, लक्षात ठेवा. ठीक आहे, अर्बन साठी जो आहे तो 93-94 ते 4-5 पर्यंत 0.55, अर्बन साठी किती 0.55, 93-94 ते 4-5 दरम्यान, 4-5 ते 11-12 दरम्यान 1.69, 93-94 ते 2011-12 दरम्यान 1.01 हे झालं अर्बन साठी. टोटल मध्ये जर आपण पाहिलं 0.74, 93-94 ते 4-5, 4-5 ते 11-12 मध्ये 2.18 आणि 93-94 ते 11-12 दरम्यान 1.30 हे झालं डिक्लाइन रेशो जो आहे तो आपण पाहिला याच्यामध्ये. आता याच्यामध्ये नंबर ऑफ पीपल्स जे दिलेले आहेत, पुअर पीपल, याच्यामध्ये मिलियन मध्ये हे आकडे जे दिलेले आहेत, काही महत्त्वाचे आकडे मात्र लक्षात ठेवावे लागतील जे 2009-10 आणि 2011-12 चे. 93-94, 4-5 चे जरी लक्षात
नाही राहिले तरी हरकत नाही, परंतु हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. 76.5 हे अर्बन मध्ये आहे. टोटल लक्षात ठेवा 354.7 2009-10 मध्ये आणि त्यानंतर 2011-12 मध्ये 269.8 एवढं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न नक्की करा. बघा पुढे प्रश्न आपण सोडवून घेऊया. प्राध्यापक SD तेंडुलकर गरिबीचा अंदाज वर्तवण्यासाठीच्या तज्ञ गटाचे अध्यक्ष यांनी दिलेली देशातील दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येची टक्केवारी ही नियोजन मंडळाने दिलेल्या आकडेवारीपेक्षा तुलनात्मक दृष्ट्या अधिक असल्याचे आढळून येते. याचे प्रमुख कारण काय आहे? राज्यसेवा मुख्य 2014 मध्ये प्रश्न त्यांनी विचारलाय. याचं प्रमुख कारण काय आहे? मी पहिल्यांदा सांगितलं होतं बघा त्याला की त्यामध्ये त्यांनी एज्युकेशन आणि हेल्थ या दोघांचा जो खर्च आहे तो त्यांनी वापरलेला होता. म्हणजे त्यांनी उपभोगाच्या टोपलीमध्ये आरोग्य आणि शिक्षणावरील खर्चाचा समावेश केला. त्यामुळे आकडेवारी जी आहे ती वाढणारच होती. तेंडुलकर यांची दारिद्र्य मोजदादाची संख्या नियोजन मंडळाच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. बघा तोच प्रश्न पुन्हा रिपीट होतोय. स्टेट सर्व्हिस मेन्स 2015. 14 मध्ये सेम प्रश्न होता, 15 मध्ये सेम प्रश्न आहे. कुटुंब कल्याण, आरोग्य आणि शिक्षणावरील खर्च जो आहे याच्यामध्ये टाकलेला होता. त्यामध्ये त्यांनी शिक्षणाने नाही, कुटुंब कल्याण नाहीये. ठीक आहे. याचं योग्य उत्तर जे आहे आरोग्य शिक्षण, आरोग्यावरील खर्चाचा समावेश आणि शिक्षणाचा समावेश आहे याच्यामध्ये. यामध्ये पिण्याचे पाणी चांगले हे वगैरे काही नाहीये. कुटुंब कल्याण, आरोग्य व शिक्षण नाहीये. यामध्ये शिक्षण आणि आरोग्याचा खर्चाचा समावेश आहे. पर्याय क्रमांक 1 त्याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. आता 2011-12ची आतापर्यंत आपण आकडेवारी जी पाहिलेली होती ती आकडेवारीच आहे. सुरेश तेंडुलकर समितीनुसार दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या आणि दारिद्र्याचं प्रमाण जास्त असलेली राज्य याचा क्रम लावा असा जरी प्रश्न आला तरी चढता उतरता क्रम लक्षात ठेवता येईल. उत्तर प्रदेश सर्वाधिक जास्त आहे, त्यानंतर बिहार आहे, मग मध्य प्रदेश आहे, महाराष्ट्र आहे आणि मग वेस्ट बेंगॉल आहे. ठीक आहे. दारिद्र्याचं प्रमाण जास्त असलेली राज्य जर आपण पाहिली तर छत्तीसगड जे आहे दारिद्र्याचं प्रमाण आणि दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या वेगळी आणि दारिद्र्याचं प्रमाण जास्त असलेली राज्य वेगळी आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. दादरा नगर हवेली आणि इकडे झारखंड येईल त्याच्या खाली. दारिद्र्याचं प्रमाण कमी असलेली राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये अंदमान निकोबार येईल. ठीक आहे. आता ही सगळी आकडेवारी याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. म्हणजे जो काही क्रम लावायचा आहे अजून वाढवायचा असेल तर तो वाढवता येऊ शकते याच्यामध्ये. आंध्र प्रदेशचा जर आपण विचार केला तर दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचं प्रमाण जे आहे ते 9.2% दिसेल तुम्हाला. ठीक आहे. आता याच्यामध्ये अरुणाचल प्रदेशचं जर आपण पाहिलं तर तो 34.7% आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण याच्यातली जर आपण राज्य पाहिली एक उत्तर प्रदेशचं जर आपण पाहिलं याच्यामध्ये तर उत्तर प्रदेश तुम्हाला याच्यामध्ये दिसेल बघा. एक सेकंद मी पुढे घेतो. हे उत्तर प्रदेश, उत्तर प्रदेश. आता उत्तर प्रदेशमध्ये जर आपण पाहिलं तर 29.4% जे आहे आणि 598.2 हे 598.2 म्हणजे काय आहे तर हे आहे बघा. 598.2 म्हणजे दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या जी आहे लाखामधली, दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या जी आहे ती लाखामधली. तर त्याच्यामुळे सर्वाधिक 598 इथे कुठे दिसेल का नाही. तर त्याच्यामुळे दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या यूपीची सर्वात जास्त दिसेल 598.2 मला वाटते काहीतरी आहे. तर तो सर्वात जास्त आहे. त्याच्यानंतर बिहारचा जर तुम्ही पाहिलात बिहार तुम्हाला इथे दिसेल बघा. बिहार 358.2 किती आहे 358.2 सर्वाधिक दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या आपण पाहतो, प्रमाण नाही पाहत आहोत आपण. लक्षात घ्या. मध्य प्रदेश तुम्हाला याच्यामध्ये दिसेल बघा. मध्य प्रदेश हा महाराष्ट्राच्या वरती इथे 234.1 किती 234.1. ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा याच्यामध्ये त्याच्या मध्य प्रदेशच्या खाली दिसेल 197.9 राईट 197.9. आणि पश्चिम बंगाल वेस्ट बेंगॉलचा जर तुम्ही पाहिलात तर तुम्हाला थोडं पुढे जावं लागेल. वेस्ट बेंगॉलमध्ये इथे तुम्हाला दिसेल बघा. वेस्ट बेंगॉलमध्ये इथे 185.0 हे मी आकडे नोट केले. तुम्हाला उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल याचा आकडा आणि स्टेट रँकिंग हे तुम्हाला याच्यामध्ये दिलंय. थोडं व्हिडिओ पॉज करून नोट करत चला. आता दारिद्र्याचं प्रमाण जास्त असलेली राज्य जर आपण पाहिलं तर छत्तीसगड सर्वात जास्त आहे. तर छत्तीसगडमध्ये दारिद्र्याचं प्रमाण जर आपण पाहिलं बघा पण प्रमाण हे 39.9% आहे मित्रांनो. हे लक्षात घ्या. किती आहे 39.9% हे दारिद्र्याचं प्रमाण आहे. त्यानंतर दादरा नगर हवेलीमध्ये जर आपण पाहिलात तर तुम्ही दादरा नगर हवेलीमध्ये इथे तुम्हाला दिसेल थोडं पुढे घेतो. दादरा नगर हवेली बघा त्याच्यामध्ये 39.3% दिसेल. किती आहे 39.3%. आणि झारखंडमध्ये जर आपण पाहिला तर झारखंड तुम्हाला इथे दिसेल बघा. झारखंडमध्ये जर आपण पाहिला तर 37.0 म्हणजे 37.0% हे झाले दारिद्र्याचं प्रमाण जास्त असलेली राज्य राईट. तर ही महत्त्वाची आकडेवारी तुम्हाला याच्यामध्ये नोट करून दिली. आता काही प्रश्नांकडे जाऊया पुन्हा. दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेता घटत्या क्रमाने राज्यांची क्रमवारी 2011-12 मध्ये अशी होती.
आता आपण सुरुवातीचे राज्य पाहिलेत, राईट. मग एक दोन जरी आपल्याला लक्षात राहत असतील, आता आपल्याला महाराष्ट्र माहिती आहे, राईट. कर्नाटक जवळपास 20.9% जवळपास आहे. मग त्यामुळे याचा क्रम जर आहे तर लावायचा असेल तर किमान 4-5 जरी आहे महत्त्वाचे जे आहेत ते लक्षात ठेवावं लागणार आहे. सुरुवातीला कर्नाटक येईल, मग महाराष्ट्र येईल, मग गुजरात येईल, मग केरळ येईल. त्याच्यानुसार डी, ए, बी आणि सी, राईट. डी, ए, बी, सी कुठे आहे का? डी, ए, बी, सी पर्याय क्रमांक 1 मध्येच आहे, राईट. कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात आणि केरळ, राईट. कुठल्या वर्षीचा प्रश्न आहे ते नोट नाही केलंय. बरं, आता पुढचा प्रश्न काय म्हणताय बघा. प्राध्यापक S.D. तेंडुलकर गरिबीचा अंदाज वर्तविण्यासाठीच्या तज्ञ गटाचे अध्यक्ष यांनी दिलेली देशातील दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्येची टक्केवारी ही नियोजन मंडळाने दिलेल्या आकडेवारीपेक्षा तुलनात्मक दृष्ट्या अधिक असल्याचे आढळून येते. याचं प्रमुख कारण काय? ॲज इट इज जशाचा तसा कॉपी पेस्ट केलेला प्रश्न आहे, राईट. 2000 मला वाटते 14 मध्ये हा काहीतरी विचारलेला, 2014 की 15 मध्ये विचारलेला होता राज्यसभेमध्ये. अशाच पद्धतीचा प्रश्न आधी पण आलेला होता, राईट. काय होतं की त्यांनी अधिक वास्तववादी किंमत निर्देशांक वापरले. नियोजन आयोगाने आपली गणती चुकीची होती. उदारीकरणाचा गरिबीवर वाईट परिणाम झाला. त्यांनी उपभोगाच्या टोपलीमध्ये आरोग्य आणि शिक्षणावरील खर्चाचा समावेश केला. अगदी बरोबर आहे, पण ऑप्शन्स त्यांनी बदलवले होते. लक्षात घ्या, वरचं जरी ॲज इट इज ठेवलं होतं तरी ऑप्शन्स बदलवले होते. ठीक आहे, ओके. आता आपण रंगराजन कमिटीकडे जाऊया. बघा, तेंडुलकर समितीच्या रिकमेंडेशन्स आपण पाहिल्या, त्याची पूर्ण आकडेवारी पाहिली, त्याचा क्रम पाहिला. आता रंगराजन समिती पाहत असताना रंगराजन समिती यासाठीच नेमली गेलेली होती की तेंडुलकर समितीच्या आकडेवारी जे आहे ते ऍक्सेप्ट करायच्या का नाही, हा प्रश्न होता. त्याच्यावर सुद्धा टीका झालेली होती. आता यांनी पण टीका केली होती रंगराजन समितीने, आणि त्यांनी आपली स्वतःची पण मेथड एक सांगितली. ठीक आहे, आता रंगराजन समितीमध्ये बघा, स्थापना कधी झाली? 24 मे 2012 रोजी. अहवाल सादर कधी केला? 30 जून 2014 रोजी. सदस्य कोण होते? डॉक्टर के सुंदरम, डॉक्टर महेश व्यास, श्री KL दत्ता आणि महेंद्र देव. आता यांच्या मी सह्या याच्यामध्ये दाखवलंय. हे चित्र तुम्हाला एक यासाठी दाखवलंय की यांनी रिपोर्ट जो आहे तो एक्सपर्ट ग्रुप जो आहे यांनी रिपोर्ट दिलेला आहे. त्यांची मेथोडॉलॉजी पण आहे, जवळपास 90-92 पेजेसच्या याच्यामध्ये तुम्हाला ते दिसेल. प्रमुख शिफारसी काय केल्या? आता यांनी म्हटलं की तेंडुलकर समितीवर तर यांनी टीका केली का तेंडुलकर समितीच्या पद्धतीचा त्याग करा आणि आता लकडावाला पद्धती स्वीकारा, जुन्या पद्धतीनुसार, मेथडनुसार. ठीक आहे. अन्न व गैरअन्न वस्तू व सेवांचा उपभोग खर्चाचे MMRP पद्धतीने मापन करा. म्हणजे यामुळे खर्चात वाढ झाली ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. MMRP ही पद्धत काय आहे तर मॉडिफाय मिक्स रिकॉल पिरियड, ज्याला मॉडिफाय हा शब्द वापरलाय. मिक्स रिकॉल पिरियड तर तुम्हाला माहितीच आहे, बरोबर आहे. त्यामध्ये 3ही संदर्भ कालावधी त्यांनी विचारात घेतले होते, बरोबर. हे आपण पाहिलं होतं. प्रत्येक राज्यासाठी वेगळ्या दारिद्र्य रेषेची मोजणी, ग्रामीण आणि शहरी भागासाठी अनुक्रमे 2155 आणि 2090 कॅलरीज प्रतिदिन प्रति व्यक्ती हा निकष सुचवला. आता 2155 हे ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी 2090 हे असं का सुचवलं? कारण त्यांचं असं म्हणणं होतं की आता तेवढी श्रमाची कामं राहिलेली नाहीयेत, त्यामुळे एवढी काही कॅलरीची आता गरज लागणार नाहीये. हे एक त्यांनी सुचवलं होतं. बाकी एक्सपेंडिचर आता याच्यामध्ये दिलंय, परंतु आपण पुढे पाहणार आहोत, म्हणजे त्याचं एक चार्ट स्वरूपात आपल्याला लवकर लक्षात राहतं. कॅलरीचं प्रमाण लकडावालामध्ये 2400 कॅलरी सांगितलं होतं, ग्रामीण भागासाठी, शहरीसाठी 2100. इथे त्यांनी 2155 केलं आणि इकडे 2090 कॅलरी ठेवलं रंगराजन कमिटीनुसार, राईट. हा एक बदल आहे. नंतर दरडोई खर्च जर आपण पाहिला 2011-12 साठी जर आपण पाहिलं तर 972 रुपये मासिक त्यांनी दरडोई खर्च सांगितला होता. मग याला प्रतिदिन मध्ये केला तर तुम्ही 32 रुपये येईल. शहरीमध्ये जर पाहिला तर 1407 रुपये त्यांनी मासिक खर्च सांगितला होता दरडोई खर्च. इथे प्रतिदिन मध्ये कन्वर्ट केला तर तुम्हाला 47 रुपये भेटेल. ठीक आहे. आता सर्वाधिक प्रमाण कोणतं? दारिद्र्यरेषेखालील सर्वाधिक प्रमाण छत्तीसगड, मणिपूर, ओडिशा हा क्रम लागतो. दारिद्र्यरेषेखालील सर्वात कमी प्रमाण अंदमान निकोबारचा लागतो. आता बेसिक आहे, हे काही गोष्टी थोडं पाठ कराव्याच लागणार आहेत. रंगराजन समितीनुसार दारिद्र्याचं प्रमाण जर आपण पाहिलं तर त्यांनी वापर जो आहे NSSच्या 68 राऊंडचा केलेला होता. 11-12 मध्ये ग्रामीणसाठी जर आपण पाहिलं तर त्यांनी 30.9% एवढी गरिबी सांगितली आणि शहरीसाठी 26.4% हे MMRP पद्धतीचा वापर करून. तर एकूण किती सांगितली तर 29.5%. तर हे लक्षात ठेवावं लागेल. 29.5% हे रंगराजन समितीच्या 2011-12 नुसार हे आकडेवारी आहे, राईट. पुढे जाऊया थोडं. आता याच्यामध्ये प्रश्न विचारलाय बघा. रंगराजन समितीच्या मते 2011-12 मध्ये भारतातील 29.5% लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेखाली आहे. 100% बरोबर आहे. ग्रामीण भागातील 30.9% लोकसंख्या व शहरी भागातील 26.4% लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेखाली आहे. ॲज इट इज प्रश्न तुम्हाला इथे दिसेल बघा. 30.9, 26.4, त्यामुळे 29.5 हे आकडे जे आहेत ते ॲज इट इज प्रश्नात येत आहेत. त्यामुळे हे आकडे पाठ करा, बाकी याच्यामध्ये डोकं लावण्याची काहीही गरज नाही आहे, राईट. प्रश्नाचं उत्तर पण मी तुम्हाला सांगितलंय. आता याच्यामध्ये दोन्ही विधाने बरोबर आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 A आणि B मला वाटते हा STA प्री 2016चा प्रश्न आहे. ठीक आहे, ओके.
आता हे जे आहे हा चार्ट दिलेला आहे, याच्यामध्ये पॉवर्टी रेशो अँड नंबर ऑफ पुअर इन 2011-12 बेस्ड ऑन प्रोपोज मेथोडॉलॉजी, म्हणजे त्यांनी जे दिलेलं होतं, प्रोपोज केलेलं होतं, राईट, हे मेथोडॉलॉजीनुसार म्हणजे 2011-12च्या रंगराजन मेथोडॉलॉजीनुसार जर त्यांनी स्टेटचा क्रमांक जर लावला तर ही जी आहे आकडेवारी आपल्याला पाहायला मिळते. याच्यामध्ये सुद्धा जर आपण पाहिलात तर हे नंबर ऑफ पर्सन्स जे आहेत म्हणजे दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या जी आहे लाखातली ती, आणि दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचं प्रमाण जे आहे लक्षात घ्या, हे काय आहे, प्रमाण आहे. तर याचा रेशो आणि हे रेशो व्हिडिओ पॉज करून तुम्हाला बघता येईल आणि स्टेट रँक पण तुम्हाला लिहून घेता येईल. ठीक आहे, आता टू द पॉइंट हे पुढचं आहे, हे सुद्धा याच्यामध्येच इन्क्लूड आहे. जवळपास ऑल इंडिया रँक जर आपण पाहिली तर याच्यामध्ये 3629 मिलियन मध्ये की तर हे जे आहेत हे आकडेवारी होती आणि याच्यामध्ये 29.5 एवढी गरिबी त्यांनी ऑल ओव्हर इंडियासाठी दाखवलेली होती. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये गरीब लोकांची सर्वाधिक संख्या उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, वेस्ट बेंगॉल आणि महाराष्ट्र ही गरीब लोकांची सर्वाधिक संख्या. दारिद्र्याचे सर्वाधिक प्रमाण जर आपण पाहिलं तर छत्तीसगड, मणिपूर, ओडिशा हे क्रम लागतो. रंगराजन समितीनुसार महाराष्ट्रामध्ये दारिद्र्याचं प्रमाण किती आहे तर जवळपास 20% आहे. ठीक आहे, 2011-12 नुसार. ठीक आहे, ओके. आता याच्यामध्ये बघा हे दोन्हीला जर आपण कंपेअर करून जर घेतलं, ठीक आहे, आता याच्यामध्ये एक्सपर्ट ग्रुप जो आहे तो तेंडुलकर आणि एक्सपर्ट ग्रुप रंगराजन याला तुम्ही कंपेअर करा. दोघांमध्ये जर आपण पाहिलं तर रुरलसाठी, अर्बनसाठी आणि टोटल, रुरल, अर्बन आणि टोटल नंबर ऑफ पुअर जे आहेत मिलियन्समध्ये आणि पॉवर्टी रेशो जो आहे रुरल, अर्बन आणि टोटल ह्या 2009, 10, 11, 12 आणि त्याचं रिडक्शन किती आहे हे पण त्यांनी दिलेलं आहे. 2009-10 आता रिपीट एकदा रिव्हिजन होईल म्हणून 39.6, 2011-12 मध्ये 30.9 आणि जो अर्बन साठी आहे तो 35.1, 2011-12 मध्ये 26.4, टोटल मध्ये जर आपण पाहिलं तर 2009-10 मध्ये 38.2, 11-12 मध्ये 29.5 लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर आपण याच्यामध्ये आता पुन्हा रेटकडेच येऊया, पॉवर्टी रेशोकडेच येऊया. 2009-10 मध्ये रुरल साठी अकॉर्डिंग टू तेंडुलकर 33.8, 2011-12 25.7, 29.8 हे जे आहे हे 2009-10 मध्ये टोटल आहे आणि 2011-12 मधलं 21.9 हे टोटल आहे. इथे अर्बन साठी 20.9 आहे आणि अर्बन साठी 2011-12 मध्ये 13.7 आहे. राईट, तो हा झाला पूर्ण आकडेवारीचा पूर्ण मुद्दा. राईट, ओके. आता रुरल आणि अर्बन पॉवर्टी लाईन्स इन इंडिया 2011-12च्या प्राइसेस वर जर आपण बघितलं तर हा एक चार्ट तुम्हाला व्यवस्थित सांगेल. अलग आणि लकडावालानुसार, तेंडुलकरनुसार आणि रंगराजननुसार याच्यामध्ये 1407 इकडे रंगराजननुसार जर आपण पाहिलं रुरल साठी किती आहे 972, रंगराजननुसार जर आपण पाहिलं रंगराजननुसार जर आपण पाहिलं रुरल साठी जो आहे तो 972 येतोय आणि अर्बन साठी जो आहे तो 1407 येतोय. तेंडुलकर नुसार जर आपण पाहिलं 816 आणि हे अर्बन साठी 1000. हा झाला पॉवर्टी लाईन, म्हणजे एक प्रकारची जी रेषा झाली का इथपर्यंत तुम्हाला खर्च करावा लागेल. जर तुम्ही ते खर्च करू शकत नसेल तर तुम्ही त्या बिलो पॉवर्टी लाईन मध्ये आहात. ठीक आहे, ओके. आता याच्यामध्ये सुद्धा हीच आहे ओव्हरऑल जी आकडेवारी जी सांगितलेली आहे ती रिपीट होते, फक्त ते चार्टच्या स्वरूपात आहे, ते तुम्हाला याच्यामध्ये हे करता येईल. आता यानंतर काय झालं की आता तेंडुलकर समितीची आकडेवारी आली आणि रंगराजन समितीची सुद्धा आकडेवारी आली. आता कुठली आकडेवारी स्वीकारायची आणि कुठली मेथड योग्य असेल यावर विचार करण्यासाठी एक पुन्हा कार्यगट नेमला. नीती आयोगाचे हे उपाध्यक्ष होते, राईट, अरविंद पानगारिया यांच्या अध्यक्षतेखाली हा जो हे आहे गट आहे तो नेमण्यात आला. तो कधी 16 मार्च 2015 रोजी. अहवाल सादर कधी केला 21 मार्च 2016 रोजी. सदस्य होते विवेक देबरॉय, रथिन रॉय, डॉक्टर श्री अनंत, सुजित भल्ला. ह्यामध्ये यांनी रिकमेंडेशन देत असताना त्यांनी पण अजून असं सांगितलं की तुम्ही आणखी एक चांगला ग्रुप तयार करा आणि ते त्यांना स्वतःला शोधू द्या की हे सगळं मेथोडॉलॉजी काय असेल, लक्षात घ्या. ठीक आहे, आता याच्यामध्ये त्यांनी ही म्हटलं एवढं नक्की याच्यावर शिक्कामोर्तब केलं की आकडेवारी जी आहे ती तेंडुलकरची तुम्ही वापरा, लक्षात घ्या. तेंडुलकरची आकडेवारी वापरा हे तर म्हटलं, परंतु याच्या रिकमेंडेशन मध्ये त्यांनी हे म्हटलं की आणखी सखोल अभ्यास करण्यासाठी किंवा मेथोडॉलॉजी शोधून काढण्यासाठी एक टास्क फोर्स जो आहे तो नेमणं गरजेचं आहे. ही सुद्धा त्यांनी बोलून दाखवलेली आहे. ठीक आहे, इथपर्यंतचा भाग आपण पाहिला. पुढचा जो भाग आहे तो आता नेक्स्ट सेशन मध्ये पाहूया. त्या भागामध्ये आता आकडेवारीचा संपूर्ण जो किचकट पोर्शन होता तो आपण याच्यामध्ये पाहिला. थोडंसं थेरॉटिकल, गरिबी का निर्माण होते, लक्षात घ्या, गरिबीची कारणं काय आहेत आणि गरिबीचे परिणाम काय आहेत हे आपण पाहणार आहोत. पुढे मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स काय आहे ते पण आपल्याला पुढे पाहायचं आहे. हंगर जो इंडेक्स आहे किंवा मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स मध्ये जे काही इतर जे काही हे आहेत त्याचा वेटेज जो आहे तो किती आहे यावर प्रश्न आलेले आहेत. सो भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. आय होप की हे लेक्चर आवडलं असेल. थँक्यू.